नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास आणि मी आहे राजेंद्र विष्णू चव्हाण. आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मुंबई ते माणगाव या रोडची अपडेट पाहिली, पण तो अपडेट होती मुंबई गोवा महामार्गाची अपडेट नव्हती. तर आतून पनवेल, खोपोली, पाली आणि निजामपूर मार्गे आपण माणगावला पोहोचलो. तर तो रस्ता खूप छान होता. त्या रस्त्याची अपडेट मी तुम्हाला दिली. आता मी चाललोय चिपळूणला. त्या चिपळूणला जाताना आपल्याला लागतो कशेडी घाट. आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशेडी घाटामध्ये आता कशेडी टनल सुद्धा सुरू झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशेडी घाट आणि कशेडी टनल याची काय अपडेट आहे, म्हणजे कशेडी टनलचं काम कुठपर्यंत आलं आहे, त्यातून प्रवास करणं किती सुखरूप आहे, ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला थोडासा मी कशेडी घाट दाखवणार आहे आणि त्यानंतर कशेडी टनल दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तर तुम्हाला कशेडी घाट आणि कशेडी टनल याची संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल. मुंबईहून चिपळूणला चाललोय. प्रवासामध्ये संध्याकाळ झाली आणि सूर्यही मावळतीला चाललाय. त्यामुळे सूर्याची सोनेरी किरणं, काशेडी घाटातून गाडी चालवणं एक खास अनुभव आहे. मजा येते. आणि रस्ता तर आहा हा, काय रस्ता आहे. गाडी एकदम मक्खन सारखी चालली आहे. गाडी चालू आहे की बंद आहे तेही कळत नाही. मस्तच रस्ता बनलाय. आपला मुंबई गोवा हायवेचा जो रस्ता बनलाय माणगावच्या पुढे, तो एकदम छान बनलाय. काही ठिकाणी एक लेन चालू आहे, दुसरी लेनचं अजून काम चालू आहे, तेही होईल. पण जो काही रस्ता बनलाय तो छान बनलाय. थोडी झाडांची कमतरता भासते, सावलीची कमतरता भासते, पण ठीक आहे. रस्ता मस्त बनलाय, मजा येते गाडी चालवून. आपण आता हा थोडासा कशेडी घाट चढतोय. हा कशेडी घाट थोडासा चढल्यानंतर कशेडी टनलसाठी, हा बघा, हा आपण आता आलोय कशेडी टनलसाठी. हा लेफ्ट घेतोय. उजव्या बाजूने गेलो तर कशेडी घाटातूनच जाणार आणि आपण आता हा चाललो डाव्या बाजूने. इथून चाललो आपण कशेडी टनलकडे. याही रस्त्याचं काम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाहीये. आपण आपला पाहायला मिळतंय खूप अरुंद असा रस्ता आहे. म्हणजे समोरून पण गाड्या येत असतील. जर मुंबईकडे येणारा देखील जर टनलमधून रस्ता चालू असेल तर समोरूनही गाड्या आपल्याला येताना दिसतात. रस्ता थोडासा अरुंद आहे. डाव्या बाजूच्या लेनचं काम चालू आहे. होईल, हा समोरून गाड्या येतात म्हणजे मुंबईकडे येणारा रस्ता सुद्धा टनल मधील चालू आहे, एवढं नक्की. थोडासा मध्ये मध्ये रस्ता खराब आहे, काम चालू आहे, होईल तेही. आपल्याला उत्सुकता आहे ते बघण्याची, कशेडी टनल कसा बांधलाय. मीही पहिल्यांदाच प्रवास करतोय. गावी गेल्या वर्षी पण गेलो होतो, पण तेव्हा काही कशेडी टनल चालू नव्हता. यावर्षी गावी चाललोय, चिपळूणला चाललोय. कशेडी टनल मधून प्रवास करण्याचा हा पहिलाच अनुभव असेल माझा. मी फार उत्सुक आहे कशेडी टनल मधून प्रवास करण्यासाठी. पाहूया आपला हा अनुभव कसा असेल. कशेडी टनल, कशेडी घाटातून ऍक्च्युली आपण जायचो त्यामध्ये खूप वेळ जायचा आणि कशेडी टनलमुळे आपला खूप वेळ वाचणार आहे, आपलं पेट्रोल डिझेल वाचणार आहे. हा रस्ता मस्त बांधलाय, खूपच सुंदर रस्ता आहे. त्याही लेनचं काम झालेलं दिसतंय, पण अजून रस्ता सुरू नाही केला. होईल तेही होईल. मस्त गाडी चालवायला मजा येते. कोकणामध्ये माणगावच्या पुढे गाडी चालवायला खूप मजा येते. तुम्हाला जर माणगाव पर्यंत यायचं असेल तर तुम्ही पनवेलहून खोपोली, पाली, निजामपूर मार्गे माणगावला येऊ शकता. बायपास रोड आहे तो. त्याचाही व्हिडिओ मी छान बनवला. या व्हिडिओच्या अगोदरचाच तो एक व्हिडिओ आहे, मुंबई ते माणगाव. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. जर तुम्ही गावी चालला असाल तर तुम्ही त्या रोडचा वापर करून माणगावपर्यंत जाऊ शकता. जेणेकरून मुंबई गोवा हायवे ऍक्च्युली माणगावपर्यंत इतका खास नाहीये. खूप खड्डे आणि मध्ये मध्ये रस्ता चांगला आहे, मध्ये मध्ये रस्ता चांगला नाहीये. त्यामुळे तुम्ही मुंबई ते माणगाव बायपास रोडने जाऊ शकता. फक्त रात्रीचा प्रवास करायचा असेल तर त्या रोडने टाळा. किंवा तुम्ही आतल्या रोडने पालीपर्यंत जाऊन वाकणला बाहेर येऊ शकता. माणगावला जायची गरज नाही. वाकणला बाहेर येऊन वाकणवरून तुम्ही माणगावला जाऊ शकता. आपण दिवसाचा प्रवास करत असाल तर बिंदास्त पाली निजामपूर मार्गे तुम्ही बिंदास्त माणगावला जाऊ शकता. आता टनल दिसतोय, अजून टनल लागलेलं नाही आहे. टनल येईल आता. मी फार उत्सुक आहे टनल मधून गाडी चालवण्यासाठी. पाहूया आपण.
कशेडी टनल दिसतोय. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे कशेडी टनल मधून प्रवास करणं. आपला दिसतोय टनल. जस जसा जवळ येतोय तस तशी उत्सुकता अजून वाढते. गाडी सावकाश चालवा, कारण रस्त्यावरती गाड्यांचं काम चालू आहे. हे मध्येच असे मोठ्या मोठ्या गाड्या येतात. गाडी सांभाळून चालवा. हा आला टनल. आता आपण टनल मध्ये प्रवेश करू. वाव, खूप केवढा मोठा डोंगर, त्यातून रस्ता काढलाय, टनल काढलाय. काम चालू आहे अजून बाहेरच्या बाजूला. आपली गाडी आता टनल मध्ये प्रवेश करते आहे. खूप उत्सुक आहे मी. हा टनलचं काम, रस्ता तर चांगला दिसतोय. टनलचं काम वरून झालेलं आहे. हो, अजून वरती प्लास्टर जे करायला हवं आहे ते अजून नाही झालेलं दिसत आहे. लाईट्स तर आहेत. खूप काम बाकी आहे अजून. मध्ये मध्ये पाणी देखील सांडलेलं दिसतंय आपल्या रस्त्यावरती. गाडी सांभाळून चालवा. वरती लाईट्स वगैरे लागले आहेत. ऑक्सिजन पास होण्यासाठी सगळी व्यवस्था झालेली आहे, केलेली आहे. आणि एकच लेन चालू असल्यामुळे मध्ये डिवायडर नाहीये. ऍक्च्युली डिवायडर नसेलच, कारण हा सिंगल लेन आहे. जाण्यासाठी वेगळा, येण्यासाठी वेगळी लेन असणार. पण सध्या तात्पुरती एकच लेन दोन्ही साईडने चालू केले, म्हणून डिवायडर नाहीये. पण अजून टनलचं खूप काम बाकी आहे. सगळी धूळ माती उडालेली दिसते आपल्याला. या टनल मधून प्रवेश गाडी चालवायची असेल तर गाड्यांच्या टेल लाईट, हेडलाईट सगळ्यात चेक करूनच या टनल मध्ये प्रवेश करा. इथपर्यंत तर वरती लाईट्स होते, याच्या पुढे लाईट्स नाहीये. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. या टनल मधून प्रवेश करण्या अगोदर आपल्या गाड्यांच्या ज्या लाईट्स असतात, हेडलाईट, टेल लाईट, या व्यवस्थित चेक करूनच या टनल मधून प्रवेश करा. कारण जर लाईट बंद केली गाडीची, तर हेडलाईट जर बंद केली तर खूप काळोख असेल या टनल मध्ये. वेळ वाचतोय आपला, पेट्रोल डिझेलही वाचतंय या टनल मधून. पण टनलचा अजून खूप काम बाकी असल्यामुळे प्रवास सांभाळून करा. गाडी सावकाश चालवा, कारण टनल मध्ये अजून आपण दिसतंय आपल्याला, आपण पाहू शकतो की खूप काम बाकी आहे. आणि लाईट्स तर अजिबातच नाहीयेत पुढे. टनल संपत आला वाटते. आता आपण टनल मधून बाहेर पडू. इथे सुद्धा थोडस प्लास्टरचं काम केलेलं आहे. अजून सुशोभीकरण वगैरे खूप बाकी आहे, ते तर नंतर. पण अजून प्लास्टरचं वगैरे खूप काम बाकी आहे. टनल मधून आपण बाहेर आलो. खूप सुंदर अनुभव होता. मजा आली गाडी चालवायला. पण गाडी सावकाश चालवा, सांभाळून चालवा. तर मंडळी, पाहिला कशेडी घाट आणि कशेडी टनल. कशेडी टनलचं अजून खूप सारं काम बाकी आहे. कशेडी टनल प्रवासासाठी सुरू केलाय, पण अजून काम खूप बाकी आहे. असो, माझा हा आजचा व्हिडिओ कशेडी घाट आणि कशेडी टनलच्या अपडेटचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भटकंती न संपणार प्रवास या आमच्या मराठमोळा युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि हो, पुढच्या व्हिडिओ माझा अपडेट आहे परशुराम घाट. हे तुम्हाला सांगायचं राहिलं. आपण पहिला व्हिडिओ पाहिला मुंबई ते माणगाव, त्यानंतर कशेडी घाटाचा हा व्हिडिओ, आत्ताचा व्हिडिओ पाहिला. आणि याच्या पुढचा माझा व्हिडिओ आहे परशुराम घाटाची अपडेट. तोही व्हिडिओ पाहिला, लवकरच मी घेऊन येतोय. तो व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा भटकंती न संपणार प्रवास, आपलं मराठमोळं युट्यूब चॅनल. धन्यवाद.